79वा होमगार्ड्स पथक वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथे होमगार्ड्स कार्यालयाच्या वतीने मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बुलढाणा जिल्हा समादेशक होमगार्ड्स कार्यालय तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशानुसार व केंद्र प्रमुख परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड्स पथक देवगर्जा कार्यालयामध्ये 79वा होमगार्ड्स वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला। होमगार्ड्स कार्यालय पथक देवगर्जा मार्फत होमगार्ड्स सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। पोलीस स्टेशन व होमगार्ड्स कार्यालय देवगर्जा परिसरामध्ये स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पथकातील होमगार्ड्स व सैनिकांची कार्यक्षमता व तयारी तपासण्यात आली। तसेच मुख्य कार्यक्रमाचे परेड संचालन घेण्यात आले। आपत्कालीन विमा विमोचन प्रात्यक्षिकांचे आयोजन नियोजन करण्यात येऊन वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। होमगार्ड्स कार्यालयापासून देवगर्जा शहरातील मुख्य रस्त्याने पथसंचालन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस स्टेशन देवगर्जाचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी, फुले शाहू आंबेडकर आझाद विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रामप्रसाद शेळके, विष्णू रामाने, अशोक पाटील हे हजर होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका समादेशक अधिकारी ॲडव्होकेट RB रामाने उपस्थित होते। उपस्थितीत मान्यवर तसेच उपस्थित पत्रकार बांधव यांच्यासह गायक गायिका यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर 34 वर्ष होमगार्ड सेवेत सेवा करून सेवानिवृत्त झालेले मधुकर चव्हाण व संतोष सानप हे सहपत्नीक हजर असल्याने त्यांचा सुद्धा सहपत्नीक सत्कार करण्यात आला। कार्यक्रम पार पाडण्यासाठी तालुका समादेशक अधिकारी ॲडव्होकेट RB रामाने, पलटण नायक जोगदंड, अंकुश जिने, अशोक सानप, पंडित सोळंकी, नारायण खांडेभराड, सुनील जिने, ज्ञानेश्वर जायभाई, समाधान खारडे, कैलास वाघ, संजय पवार, कृष्णा वाघ, विनोद खंडागळे, गणेश खंडारे, शिवाजी कुडके, मनोज वाघमारे, तर महिला होमगार्डमध्ये अरुणा वडणकर, वायाळ मॅडम, मीना खरात, दीपाली मोरे, अनिता हनवते, सविता देशमुख, रंजना गायकवाड, शिला बनसोडे यांच्यासह सर्व पुरुष व महिला होमगार्ड सैनिक व पत्रकार बांधव यांची उपस्थिती बघायला मिळाली। कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायिका प्रीती पाटील व निलेश गोंडे यांनी आपल्या आवाजातील देशभक्तीपर गायलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकून घेतली। कार्यक्रमानंतर तालुका समादेशक ॲडव्होकेट RB रामाने यांनी ज्येष्ठ पत्रकार तथा विशेष प्रतिनिधी सूरज गुप्ता यांना लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून दिलेली प्रतिक्रिया। आज 79वा होमगार्ड दिवस आहे आणि आपल्या देवगर्जा तालुका कार्यालयामध्ये आपण अतिशय उत्साही वातावरणामध्ये हा होमगार्ड दिवस साजरा केला। होमगार्डांच्याही अनेक समस्या आहेत, तर त्या समस्या आणि त्याच्या निराकरणासाठी आपलं नियोजन काय आहे थोडं सांगायचं झाल्यास होमगार्ड संघटना जी आहे ही पूर्वीपारपासून चालत आलेली आहे आणि एक मानसेवी संघटना आहे आणि या मानसेवी संघटना असल्यामुळं शासन वेळोवेळी त्यामध्ये होमगार्ड बांधवांना मदत करतच आहे। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की हे जे होमगार्ड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर यांना कार्यालयासाठी एक सुंदर अशी जागा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून द्यावी आणि जे होमगार्ड आहेत, महिला असेल पुरुष असेल, त्यांना त्यामध्ये नियमित रोजगार उत्पन्न होण्यासाठी बंदोबस्ताची जास्तीत जास्त मागणी करून त्याची पूर्तता करण्यात यावी। होमगार्डचं जे आर्थिक परिस्थिती आहे आणि अनेक युवा होमगार्डसुद्धा ह्या येथे कार्यरत आहेत, तर ह्या होमगार्डांना पोलीस सेवेमध्ये सुद्धा किंवा सैनिक क्षेत्रामध्ये, फौज क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही नियोजन वगैरे केलेलं आहे। आमचं नियोजन असं आहे की सध्या महाराष्ट्र शासनानं होमगार्ड सैनिकांना फक्त 5% जागा रिझर्वेशन दिलेलं आहे, तर त्या पोलीस भरतीमध्ये होमगार्ड सैनिकांना किंवा त्यांच्या वारसांना भरती होण्यासाठी 10% आरक्षण देण्यात यावं आणि वारसांना पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त महिला असेल पुरुष असेल त्यांना प्राधान्य देण्यात यावं।